पुरुषाने टाकून झाल्यानंतर लागली स्त्रियांनी टाकायचं आहे. हा बाजूला सरका, पुरुष मंडळ बाजूला सरका. हे पर्व आहे रामाची प्राण प्रतिष्ठा आणि आपल्या हाताने होत आहे. आपलं भाग्य आहे. भगवान रामचंद्र महाराज की, कपिवर भारुद हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, बोलो भारत माता की. गर्दा करू नका. सर्वांनी शांत पद्धतीने गुलाल टाकायचा आहे. शांत पद्धतीने टाका, शांत पद्धतीनं. ज्यांचं टाकणं झालेलं आहे त्यांनी कृपया बाहेर व्हायचं आहे. आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. जाग्यावर बसा आई, जाग्यावर बसा. आता घाई करू नका. आता दर्शनाचे कीर्तन होईल 1 तास, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. जे सांगतील नियोजन त्या पद्धतीने कार्यक्रम पार पडणार आहे. तरा
विचार करावं ठावटे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मुनी आकुळी वाच्य स्मरे राम धरी हाचे नियम अहर्निसी तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू तुका मने कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू मनोजव मारुत तुल्य वेदम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्ममानयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय देवा तुच्छ गणेशो सकलामती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवघा जो जो करो निविनवने पायी ठेवी तो माथा पायी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी
विनवणी चरणी ठेवितो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया दुसरे चरण संतसिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा धाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्यांचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता याचे तो अद्भुत तलावर येणाऱ्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपलं ध्येय अखंड जिजवणारे जगतवंदने जगद्गुरु तुकोबार आहे. बहुतेकांच्या पाठांतरात सगळ्यांच्याच परिचयाचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग सेवेसाठी निवड केलेला आहे. काही तुकोबारायचे अभंग स्वतःशी बोलणार आहेत, काही जगाशी बोलणार आहेत, काही हिताशी बोलणार आहेत, काही साधवांना प्रकार काही मागणी पण आहेत. पण हा जो अभंग आहे तुकोबारायचा नामाची महती सांगणारा अभंग आहे महाराज. आज अयोध्येमध्ये भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसं आज सुगाव हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर म्हणून एवढ्या मोठ्या जल्लोषाने कारण प्रभू रामचंद्राची प्रतिबिंब स्वरूपाची मूर्ती घेऊन गावात प्रदक्षिणा झाली महाराज. झाल्यानंतर सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि टाइम टू टाइम आमचे प्रकाश सावकार सर्व गावकरी मंडळीनं टाइम टू टाइम प्रभू रामचंद्राच्या स्मारकावर महाराज फुल वर्षाव केले. का केले? बरेच दिवसापासून आमची अपेक्षा होती की प्रभू रामचंद्राचं राज्य यावं महाराज. आओ जीवनामध्ये दुःख काय माणसाच्या लक्ष देऊन ऐका. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो प्रभु राम से. म्हणून आज खरोखर तुम्ही वेळ काढला बघा महाराज. भाग्यवान आहो. अहो भाग्यवान माणसालाच परमार्थ आवडतो, पुण्यवान माणसालाच परमार्थ आवडतो, पापी माणसाला संसार आवडतो, पुण्यवान माणसाला महाराज देव आवडतो. म्हणून तुम्ही या प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी आलो. कुण्याच कामाचं जर नसल महाराज तर एक त्या प्रभू रामचंद्राचं तर राहावं. म्हणून आज आपल्या शुभ हस्ते भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेवर गुलाल टाकून महाराज आमच्या जन्माचं सार्थक करून घेतलो. ज्या वेळेस अयोध्या पूरा सज्जनों का गाव है वहां एक दुर्जन था, लंका एक पूरा दुर्जनों का गाव है वहां एक सज्जन था महाराज. लंकेमध्ये एक विभीषण चांगला होता, अयोध्येमध्ये एक माणूस वांगला होता. ऐसी एक नगरी है जहां पर सभी सज्जन रहते वो है मिथिला. म्हणून मला वाटतं आज तुमचं गाव प्रकाश सावकार मिथिला आहे का? किती शांत बसल्यात लोक आहे का? मक्कळ भूक लागली आहे महाराज. पण ही मनामध्ये समाधानता आहे का? कारण ज्या राज्याची आम्ही अपेक्षा करत होतो त्या राज्यामध्ये आम्हाला काय कमी आहे सांगा महाराज. आले राम राज्य काय पुणे आम्हासी झाले राम राज्य काय
करायला सांगतात महाराज. झाले रामराज्य आता, आम्हा काय होणे आहे सांगा. ज्या रामाची अपेक्षा करत होतो ते रामाचं राज्य महाराज. कारण काय म्हणतात या ठिकाणी आलंय, ज्या प्रभू रामचंद्राला अयोध्यात राहून सुद्धा सिंहासनावर बसता आलं नाही महाराज. का? जेव्हापर्यंत माझ्या देशातली प्रजा सुखी होत नाही, जेव्हापर्यंत माझ्या देशातल्या प्रजेला भरपूर अन्न मिळत नाही, तेव्हापर्यंत मी या राजावर बसत नाही. त्या देशाची राजा सुखी, त्या देशाची प्रजा सुखी. ज्या देशाचा राजा दुखी, त्या देशाची प्रजा दुखी महाराज. आणि प्रजन केलेलं पाप राजाला भोगावं लागतंय. तेव्हा रामाला कळालं मी कवापर्यंत बसणार नाही, जेव्हापर्यंत माझ्या राज्यामध्ये किंवा माझ्या देशामध्ये म्हशीला भात चारवत नाही, तेव्हापर्यंत मी त्या राज्यावर बसत नाही महाराज. माणसं नाही खात भात, आता म्हशीला खावं लागला तुम्हाला सांगतोय का? काय कमी आहे सांगा. पिकले तया खाणे किती आणि पंगतीशी सुकाळ. भाग्यवान हो महाराज. आणि रामाच्या राज्यामध्ये रामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला आम्ही तुम्ही जिवंत आहोत, हे सगळ्यात मोठं सद्भाग्य आपलं आहे. भाग्याचा उदय, 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 ते घे जोडी संत पाय, ते घे जोडी संत पाय, ये दुनिया लुटवू मला, ये दुनिया लुटवू मला, संत पाय, ए जोडी संत पाय, ये दुनिया उठवू, ये दुनिया लुटवू माता, ये दुनिया लुटवू माता. आय भाग्याचा उदय, ते घे जोडी संत पाय, ते घे जोडी संत पाय, ते घे जोडी संत पाय, भाग्याचा उदय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, संत पाय, संत पाय. काय सांगतात भाग्याचा उदय महाराज, त्याने जोडी संत पाय. अहो भाग्याचा उदय झाला म्हणून आज तुम्हाला आम्हाला इथं बसता आलं महाराज. तुम्ही थोडे डोळ्यासमोर चरित्र ठेवा. देव कवा जन्माला येतो लक्ष देऊ नाही का? अभंग आहे नामपर, नामाची महती सांगायचं आहे. अहो देव कवा जन्माला येतो जेव्हा धर्मावर ग्लानी आली महाराज. धर्मावर ग्लानी आली, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी. आता धर्मावर संकट आले की भगवान परमात्मा अवताराला येतो महाराज. देवाचा अवतार कार्य काय आहे? दुर्जनाचं नायनाट महाराज आणि सज्जनाचं रक्षण करणं हे देवाचं काम आहे. धर्म रक्षवया अवतार घेती, धर्म रक्षवया अवतार घेती, धर्म रक्षवया अवतार घेती, धर्म रक्षवया अवतार घेती.
तुकोबाराय सांगतात धर्म रक्षावया अवतार घेसी. महाराज धर्मावर ग्लानी आली की देव जन्माला येतो, पण डोळ्यासमोर चरित्र ठेवा. महाराज कृष्णाचंही डोळ्यासमोर चरित्र ठेवा आणि प्रभू रामचंद्राचंही डोळ्यासमोर चरित्र ठेवा. लक्ष देऊन ऐका. अहो दोघाच्या चरित्रामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे महाराज. अहो कृष्ण भगवान परमात्मा रात्री 12ला जन्माला आला, माझा प्रभू रामचंद्र दिवसा 12ला जन्माला आला. म्हणून 12 वाजताच गुलाल ठरवायचं ठरवलं महाराज. 1 मिनिट उशीर होईल हरकत नाही याच्यात, पण टाइम टू टाइम. मला वाटतं टाइमची लिपक्की आहे तुमची सुगावची मंडळी. महाराज सावकारने मला सांगितले महाराज 10 वाजता कीर्तन सुरू करायचं आहे, पण काय का होईना 12:30ला का होईना सुरू झालं हे महत्वाचं आहे. अहो रात्री 12ला जन्माला कृष्ण आणि दिवसा 12ला जन्माला माझा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र. कृष्ण जन्माला कोंडवाड्यामध्ये, माझा राम जन्माला महाराज कुठं जन्माला राजवाड्यामध्ये. माझ्या कृष्णानं तुम्हाला सांगतोय का गवळणी गोळा केल्या, गायी गोळा केल्या, पण माझ्या रामानं हसवलं गोळा केलं, माकडं गोळा केलं, वानर गोळा केलं. आमचे संत म्हणले देवा तुम्ही वानरन माकडन हसवलं का गोळा केला हो सांगा. एवढी माणसं आहेत आणि तुम्ही माणसाला का घेऊन जात नाही लंकेला. तेव्हा प्रभू रामचंद्रानं सांगितलं महाराज सगळ्याचा विश्वास करा पण माणसाचा विश्वास करू नका. का? अहो म्हणले रावणाकडं लंके माझी घरे सांग तसे संख्या जैसी आणि तैसी 5 लक्ष घरे पाषाणाची, 7 लक्ष घरे जटविटबंदीची, कोटी घरे काशांनी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी तुकामणी ज्याची संपदा एवढी सांगती कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. तू कवडी जाती संपदा एवढी, कवडी जाती संपदा एवढी. सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. त्या त्रेतायुगामधला एवढा श्रीमंत होता रावण. रावणाकडे शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरे होती महाराज. आता 63,000 रुपये तोळा झालंय सोनं. आणि प्रभू रामचंद्रानं जर माणसं घेऊन गेलं आणि रावणाने सांगितलं एका माणसाला 2 किलो सोनं, माणसं रामाचं पक्ष सोडणार का नाही मला सांगा. 200ला 500ला माणसं विकतात महाराज. गाडो 12,000ला आहे, होंड 20,000ला आहे. माणसाला 500 दिलं की काम संपलं महाराज. आणि तुम्हाला सांगतो का 1-2 बाटल्या दिलं, येऊन 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 कोण येणार, भाऊच येणार. जाशील मरून तर लोक टाकतील पुरून, तुला का ठेवतील. अहो रावणाला जर सोनं दिलं तर माणसं सगळे रावणाकडे जातील. म्हणून मी वानर तयार केला. रामाला तवा कळालं महाराज. मग माझा राम एक बाणी, माझा राम एक वचनी, माझा राम एक पत्नी. कृष्ण भगवान परमात्मा बहुबाणी, बहुवचनी आणि बहुपत्नी. त्यातील मुकासी 4 भुजा त्यासी, त्यातील मुकासी 4 भुजा त्यासी, पाहिला 16,000 दे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळी आज कधी लई सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळी आज कधी लई सावारे. त्यातील मुकासी 4 भुजा त्यासी, पाहिला 16,000 दे. महाराज असा खळाळाला आवाज येवा बाराळीपर्यंत टाळ्याचा. आनंद आहे महाराज, आनंद आहे. आनंदाची डोही, आनंद तरंग, नाचच जाऊ त्याच्या गावा. कुणाच्या? त्या रामाच्या अयोध्याला. रामा आम्हाला काय कमी पडले देणारा तू आहे महाराज. राम आहे देणारा, फक्त त्याचं स्मरण करा. राम म्हणल्या पातके नावाचे पाप बाहेर जातात.
म्हणल्या म्हणल्या तोंड बंद होतं महाराज. बाहेर गेलेल्या पापाला मध्ये याला परमिशन नाही. म्हणून वाल्या कोळ्यांनी एवढी माणसं मारली होती महाराज. कुण्याच मोठ्या माणसाला लिहता आलं नाही की वाल्या कोळ्यांनी एवढी माणसं मारली. आम्ही काय केलं असेल संसारात, कुणाची तर चप्पल नेला असेल, नाहीतर तुम्हाला सांगतो का कुणा तर लबाड बोलला असेल, एवढंच पाप आहे ना. आम्ही तर माणसं नाही मारली महाराज. केव्हा तर संसारात भाग ना ते लबाड बोलला असेल, मग आमचा का उद्धार होत नाही प्रभू रामचंद्रा. म्हणून त्या रामाचं चिंतन अग्रगण्य मनाने करावं लागतंय महाराज. अहो इथं काय ठेवतात मला सांगा, इथं काय राहता येतं का, इथं काय घेऊन जाता येतं का, काही घेऊन जाता येत नाही महाराज. देह काळाचे धने कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. देवाच्या कामासाठी तुम्ही खर्च केलो पण 1000 साठी देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण देवाच्या कामाला खर्च करायला लोक घाबरतात महाराज. इतर ठिकाणी बक्कळ करतील पण देवाचं काम म्हणजे केलं कोटाळा महाराज लोकाला. आता देवाची सुपारी वेगळीच राहते, देवाचे पाणी वेगळीच राहते, देवाची खारी वेगळीच राहतात. तुम्हाला सांगतोय का पूजाचं सामान वेगळंच असतंय. अहो देवाचं म्हणलं की देवाची सुपारी द्या, पूजाची सुपारी द्या. आमची लवचिकता कशी आहे बघा, कारण आम्हाला अजून तंत्र ज्ञान मिळालं नाही महाराज. जेव्हापर्यंत आम्ही देवाला भोग चांगलं देत नाही तेव्हापर्यंत देव आम्हाला चांगलं देत नाही. पहिले देवाला द्यायला शिकावं लागतंय. देशी तवा घेशी, पहिले आम्ही देवाला देत नाही, देव आम्हाला कुठं देईल सांगा. 1 लाख कमाव देवाच्या कामाला 1000 खर्च करा, 1 करोड कमाव देवाच्या कामाला 1 लाख खर्च करा, 50 करोड कमाव देवाच्या कामाला 5 लाख खर्च करा. पहिले देवाला द्यावं लागते महाराज, नंतर देवाकडून घ्यावं. एक भाजीचं पान दिली द्रौपदी आणि भगवान परमात्म्याने अन्नाचे ढिगारे दिले माई बापांनो. मला वाटलं तुमचं जल्लोष बघून मला असं वाटलं की आज मी कुठं अयोध्यामध्ये हाव का महाराज. मोठ्या मोठ्या माणसाला अयोध्याचं पण एवढं वातावरण महाराज या नवीन पोरानं महाराज. हे पोरं म्हटलं तर वानराचं रूप आहे महाराज. जसं टनाटन नामाच्या कार्यासाठी काम केले बघा हे वानर आहेत महाराज पोरं. आणि हार गावामध्ये रामाचं चिंतन करण्यासाठी, रामाचा कार्यक्रम करण्यासाठी हार गावात पोरावाची टोळी तयार झाली महाराज. या पोरावाच्या नावाने एक बार टाळी मारा. हे पोरं म्हणतात एक स्वरूप आहे त्या वानराचं. म्हणून तुकोबाराय सांगतात हा मला नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज. कळाव्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय का मी संतांच्या संगतीत जावं लागतं. त्या वर्षाखाली सांगितलेली गोष्ट आहे महाराज. प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये राजा दशरथाच्या पोटी जन्माला येणार आहेत महाराज. काय येणार आहेत, कारण धर्म संकटात आलाय. आई वडिलांची कोणी सेवा करत नाही महाराज. आणि माणसं महाराज बघितलं की तुम्हाला सांगतोय का त्याच्या अंगाला का होईना काळ पुसायला लागल्यात. यज्ञ सिद्धीला जात नाही, गाई दूध देत नाही महाराज. अन्याय होतो, त्रास होतो धर्मावर. आणि धर्माचं शुद्धीकरण करण्यासाठी भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. मग कुठं येणार आहे महाराज. जे घर आज पुण्याईनं पवित्र 3 वेळा वैकुंठाला गेलेली नगरी अयोध्या, आणि त्या अयोध्यामध्ये जन्माला येणार आहे. राम जन्माला आला पण रामाचं मंदिर आता झालं महाराज. हे गाणं बरंच वर्षाखाली आलं सुद्धा महाराज. कोणतं गाणं. बनाएंगे मंदिर बन गया रे मंदिर, अयोध्यातच बनलं, ह्याच्यात काही नवल नाही महाराज. हर घरामध्ये राम बनला पाहिजे, मंदिरात नाही. हर घरामध्ये रामाची प्रतिभा लावलं पाहिजे, हर घरामध्ये गाता आणलं पाहिजे, हर घरामध्ये रामायण वाचलं पाहिजे महाराज. संस्कार आहेत आणि जेव्हापर्यंत संस्कार नाहीत तेव्हापर्यंत आमच्या भारतातली संस्कृती संस्कारनानं बिंबलेली आहे. म्हणून भारताला उगं नाव आलं नाही महाराज. भारत माथा महाराज. जिथं माता हाय तिथं सगळंच आहे, आणि जिथं माथा नाही, माता म्हणतं डोकं नाही, आणि तिथं काही नाही महाराज. जिथं गीता हाय, जिथं गाता हाय, तर तिथंच माता हाय. म्हणून या भारताला उगं नाव नाही आलं महाराज. भारत माता, आणि या मातेची आम्हाला तुम्हाला काय करायची आहे, सेवा करायची आहे. मातृदेव भव पितृदेव भव
आचार्य देव भव। हिंदू सीता हमारा हम बुलबुले है इसके, ये गुल सीता हमारा। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ये भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा। पवित्र पावन भारतीय भूमीमध्ये जन्माला आला भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय। विठ्ठल विठ्ठल विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू। तुकोबाराय सांगतात आतापर्यंत जे झालं महाराज याला धरायचं नाही, आणि देवाचं प्राण प्रतिष्ठा आणि मंदिराची स्थापना झाली, आता माणसं थोडे जपून वागायचं महाराज। इतकी दिवस झालं याला विसरून टाकून द्यायचं, आता चांगलं वागायचं, द्यायचं राम, घ्यायचं राम, बोलायचं राम महाराज, देणं घेणं राम राम। कारण या कानाला रामाची गोडी लावा महाराज, या नाकाला श्वासोश्वास घ्यायचं ज्ञानेंद्रिय त्याला सुधील रामाची गोडी लावा, परापशंती आणि मध्यमा आणि वैखरी या वाणीला सुधील रामाची गोडी लावा महाराज, त्वचेला रामाची गोडी लावा महाराज, मध्य दात त्याला सुधील रामाची गोडी लावा। का रामाची गोडी लावा महाराज? कारण 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये 11वा मन, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, म्हणून मनाच्या मार्गाने जायचं नाही, ज्ञानेंद्रियाला रामरसाची गोडी लावायचं। मग ज्ञानेंद्रिये रामरसामध्ये गेले की महाराज हे जे इंद्रिय आहेत ना कर्मेंद्रिये हे सुधील हळूहळू हळूहळू राम रसाकडे येतात, म्हणून रामरसाची गोडी। आता खोटं बोलायचं नाही महाराज, आता रामाचं राज्य आलं, आता खोटं बोलायचं नाही, कोणी कोणाला फसवायचं नाही महाराज। काल परवा तुम्हाला सांगतोय का एक ओवी आहे रामायणामध्ये, अंगळू मंगळू नंद भाषा महाराज। अंगळू आणि मंगळू हे नंदाच्या काळातली भाषा आहे महाराज। त्या काळामध्ये अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चिंतन विठोबाचे। अद्वैत आलं की परमार्थाचं वाटोळं, अद्वैत आलं की संसाराचं वाटोळं, म्हणून शरीरात अद्वैतपणा येऊ द्यायचं नाही महाराज। अंगळू आणि मंगळू हे नंदाच्या काळातली भाषा आहे, आता बी हे भाषा अशी गेली नाही महाराज, ही भाषा बाजारात चलतीये महाराज। बाजारामध्ये तुम्हाला सांगतोय का, म्हैस माझी घेणारे सावकार, मी म्हशीला चारा घालून घालून मेलो, आणि तुम्हाला सांगतो का सावकाराने पैसे देऊन म्हैस घेतली, पण मधला एक माणूस येतो त्याचं नाव अद्वैताचा दलाल, ते दलाल येतो महाराज, आणि त्यानं आमची भाषा बोलना, त्यानं त्याच्या भाषामध्ये बोलतोय महाराज। काय म्हणते महाराज? खमास, लातूर, आणि अजून काय आहे ते जैराबाद महाराज। आता ती भाषा गेल्या म्हण, एक बोट धरलं की 1000 द्यावं लागते म्हण। आता महाराज 2 बोट धरलं की 2000 द्यावं लागते, 3 बोट धरलं की 3000 रुपये। मी चारा घालून मेलो, त्यांनी पैसे देऊन मेले, त्यांना येताळा काही आणलं नाही,
महाराज. आणि जगताला 5 घेऊन गेल्याशिवाय राहिलं नाही. आता हे अद्वैताचा दलाल काढायचा आहे, आम्हाला तुम्हाला राम द्यायचा आहे आणि राम घ्यायचा आहे. कोणी कुणाला फसवायचं नाही, कोणी कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाबद्दल कोणी वाईट चिंतायचं नाही महाराज. का लोकांच्या घरला काळ लावायचं जर विचार केलो, पहिला आपल्या हाताला लावून घ्यावं लागतंय महाराज. पहिलं राम नव्हता, आता राम बघायला तयार आहे महाराज. आणि तुम्ही म्हणशाल केलेल्या कर्माचा पाप 4 डोईला 5 डोईला भोगता येईल का? केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरमली गीता, त्यालाही बघूता जन्म घेणे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरमली गीता, हरिमुखी गाता हरमली गीता. केले कर्म झाले त्याची भोगा आले. अहो केलेल्या कर्माच्या कचाट्यातून माझ्या रामाच्या बापाला सुटता आलं नाही, माय हरामखोराच्या बापाला सुटता येईल का महाराज? म्हणून कर्म चांगले करायचं महाराज. किया हुआ कर्म का पाप हो नाही भोगेगा तो कोण भोगेगा. राजा दशरथाला 4 मुलं होते, पण बापाची मांडी मिळाली नाही महाराज, पोराची मांडी मिळाली नाही. पण माझ्या जटायूला रामाच्या मांडीवर मरण आलं. किती भाग्यवान होता बघा महाराज. पक्षी होता पण रामाच्या मांडीवर मेला महाराज. आणि राजा दशरथाला राम 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 म्हणून मरावं लागलं, पण राम जवळ गेला नाही. आमची काय दशा आहे महाराज. म्हणून मला का म्हणायचं आहे, कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही महाराज. किती घरामध्ये वैवरद माणूस राहू द्या, तिची सेवा करत जावा, कारण राज्य रामाचं आहे. आम्ही भजन करलो ह्याला किंमत नाही महाराज, आम्ही देवाला नारळ फोडलो ह्याला किंमत नाही. दुसऱ्याचा आत्मा दुखवणं पाप आहे आणि दुसऱ्याचा आत्मा जाणणं पुण्य आहे महाराज. बाईनं सांगितले नवऱ्याला, तुमची माय तंबाखू खाऊली आहे, ढेलच मंगळ करली आहे, रोज लोकांसंग भांडणं बी करली आहे, आणि सकाळी उठलं की मला कोट लावली आहे. मग यानं म्हणला काय करू, माईची बाज उचला नेऊन ढवात टाकून द्या गावच्या कडला. हे बी बायकोच ऐकायचं होतं महाराज. काय सांगा, उचललं बाज रात्री 12 वाजता माईची 80 वर्षाच्या, आणि उचलून घेऊन चाललं महाराज ढवाकड. रात्री जेवतळा झोपीच्या गोळ्या टाकल्या त्या जेवणामध्ये, म्हातारी घुर 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 झोपली महाराज. उचललं बाज घेऊन चाललं हर हर महादेव हर हर महादेव. जात असताना एक आंब्याचं झाड होतं, आंब्याच्या झाडाचा तुटलेला फाटा म्हातारीच्या दोस्तीत बसला पट्टमन. म्हातारी लगेच उठली की तनमन झाडावर जाऊन बसली महाराज. म्हातारी बी उशीर होतो त्या काळामधली, त्या काळातल्या काही म्हातारीला पोहणी खेळता येते महाराज, ह्याला काही माहित नाही. तुम्हाला सांगतोय का, लई हुशार माणसं त्या काळातले. म्हातारी झाडावर गेली, गेल्यानंतर ह्यांना हर हर महादेव म्हणून बाज म्हणून तसंच हात टाकला महाराज. घरला आला, घरला आल्या परी बायको ओवाळायला तयार आहे महाराज. वंगळे कर्म केले की बघा लगी ओवाळणी. बरं झालं म्हाताराची कटकट गेली, 7.5 गेली, रोज तंबाखू बी खाऊ लागती, ढेलच बी वल्ल करालती, आलत्याला भांडणं करालती महाराज. लगेचला पाय दिवाय पाणी, लगेचच्या तोंडामध्ये साखराचा. ह्यानं म्हणला साखर का, आता म्हातारी मेल्या म्हणतात कडू काढावं लागते की. ह्यानं तिच्या तोंडामध्ये महाराज, ह्यानं त्याचे पाया पडत, तिने ह्याचे पाया पडतो. मला सांगतोय का, हिनं त्याला ओवाळ, तिने ह्याला ओवाळ. रासोळ जिलबी खा, बासुंदी खा, कलाकंद खा. आता रासोळ म्हातारी गेली, म्हातारी गेली, कटकट गेली. एवढी खुशी झाली म्हणलं सोनाला, काय सांगू महाराज. पण असं घडलं इकडं, रात्रीच्या 4 चोरी करून त्या झाडाखाली गेल्यात वाटून गेला महाराज. 5-50 लाख रुपये फोडल्या तोरण्याची बँक. एवढं सोनं एवढं पैसं त्याच झाडाखाली गेल्यात महाराज. आणि ते काय म्हणते, तर तुला 10 लाख, ह्यानं म्हणते त्याला 10 लाख. एवढं सोनं तुला, एवढं चांदी मला, तुला एवढे, ह्याला एवढे. वरून म्हातारी म्हणजे माझ्या बी नावचा एक वाटा करा रे. चोर जे पळाले महाराज सोनं सोडून 6 महिने हागून चोराला. मसोबाला निवद कर, पश्चिमाला कर, आरगम्माला कर, बरगम्माला कर. काय म्हातारी सोडच ना महाराज. म्हातारी झाडावून खाली उडी मारली महाराज. आता हे सोनं चांदी भरायला का पिशवी घेऊन गेल्या का. त्या काळामध्ये नवारी साड्या होत्या, नवारी अजून माईच्या अंगावर आहेत बघा महाराज. तिनं असं केली,
3 वार फाडली, 3 वार. तेव्हापासून सवारी तयार झाली महाराज. हे सवारी पहिलं नव्हती, पहिलं नवारीच होती. मग 3 वार फाडली, सोनं चांदी पैसा सगळं त्याच्यात भरली महाराज. आणि भरून लुटू 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 4 वाजता घरला आली. हळूच कवाडीला मागे, बाब्या अजून झोपू नाहीस का रे? सून म्हणली फक फुक फक फुक फक फुक. अगं माय ग भूत घरला आलं की अजून. आता तिनं तिकडं पळ, ह्यांना इकडं पळ. कोणी कणगीत पळ, कोणी पोत्यात पळ, कोणी बाथरूम मध्ये पळ, कोणी संडास मध्ये पळ. जिकडं वाट मिळा तिकडं. अगं माय ग सून फक फुक फक फुक. आता करा महाराज माय भूत करणार. आता कोण कवाड? ए बाब्या कवाड काढ रे, तुझा दिवा भाजू दे. कोण कवाड का? तुझा कवाड काढा म्हणजे तूच खाप काय काढणार? भूत आहे का मला गिळावं लागूच का? पोरग पळत पळत जाऊन महाराज घाबरत 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 कवाड काढलं. कवाड काढल्या काढल्या म्हातारीनं धन मनबिंड घरात टाकली. सोनं तेवढंच, चांदी तेवढंच, पैसे तेवढंच महाराज. सून बघितली, बघितल्या बघितल्या सूनला आता इकडं टाकू का तिकडं टाकू, तिकडं टाकू का इकडं टाकू. गडबड 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 गडबड. माझा काटा काढा म्हणतास की रे तू. माय मी नाही, बायको सांगितल्या मला काढ म्हणून. हे म्हणजे मी कुठे म्हणलो? तुमच्या मनानेच तुम्ही नेऊन टाकलो की. महाराज काय सांगाव मग? माय ज्या ढवात तुला टाकलो एवढं सोनं कुठं? अरे म्हणली त्या ढवात भरून सोनं आहेत, त्या ढवात पैसे आहेत, त्या ढवामध्ये हिरे आहेत. मला उचलच नालं का करू म्हातारी माणूस? ह्यानं म्हणला रात्रीच्या विचार करून म्हाताऱ्या मायला टाकला तर एवढं मिळालंय, उद्या तरण्या बायकोला टाकाव हिनं किती आणल म्हणला मनात. रात्रीच्या गेला बाराडीला, 10-15 गोळ्या आणला, जेवणामध्ये मिसळला आणि 12 साडेबारा झालायला बायकोची बाजू उचलला. हर हर महादेव म्हणून टाकला महाराज. म्हातारी इमानदार होती म्हणून नवे गहू खायला आली. हिनं बैमान होती म्हणून तिकडच निघून गेली महाराज. म्हणून बैमानी करायचं नाही महाराज. बैमानी केलं तर काय होते तुम्हाला सांगतोय का? या संसारात दुःखच भोगावं लागतंय. जगात सगळ्या माणसापाशी दुःख आहे महाराज, पण सुख आहे ते केवळ संतांच्या संगतीमध्ये. जो देखे सो देखे सो दुखिया सो दुखिया, जंगम दुखिया, जोगी दुखिया महाराज. जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया जगत में कोई नहीं रे, फक्त सुखीचे आहेत म्हणलं तर महाराज ते हरीचे दास. ज्याला 2 टाइम दळण दळायची गरज नाही, त्याला लाकडं आणायची गरज नाही, 2 घरं मागता येऊन मंदिरात झपतंय ते जगात सुखी आहे महाराज. त्याच्या अंगामध्ये कुठलंच पाप नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा आता देह मिळालाय, पुन्हा मिळणार नाही. तू काय कर म्हणलं तर आता या देहामध्ये तू विचार कर. सारासार विचार करा, उठा उठी. आतापर्यंत केलो नाही जाऊ द्या महाराज, आतापर्यंत केलो नाही जाऊ द्या, पण आता नशा करा महाराज. नशा म्हणलं तर लोक दुसरी समजतात महाराज. नशा करा पण प्रभू रामचंद्राची नशा करा. आई नशा एक बार केलं महाराज की तुमच्या अंगातून जात नाही. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. अगर प्याला पीना है तो प्रभु राम का पिओ, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. नशा करा महाराज रामाची. आज 10-15 तर पोरांनी माळी घालवत्या रामाच्या पायाला हात लावून.
आज तुमच्या गावामध्ये राम राज्य आलं. 22 माणसांनी तुम्हाला सांगतो का प्रतिज्ञा कराव, आज आम्ही बिडी सोडली, आज आम्ही दारू सोडलं, आज आम्ही तंबाखूच्या पुड्या सोडली, तर खरं त्या गावामध्ये रामाचं राज्य आलं महाराज. उगा आम्ही सांगून मेल्या, तुम्ही ऐकून मेल्या, बदल काही झाला का? पण आता इथून माणसं बदलले पाहिजे. तुकोबाराय सांगतात, सार सार विठोबा तुझे नाम सार आणि फलकट तो संसार, येथे सार भगवंत. म्हणून आसार संसाराचा त्याग करायचं आणि सार भगवान परमात्मा पिऊन टाकायचं. कसं पियायचं महाराज तुम्हाला सांगतोय का? राजहंस पक्षापुढे पाण्यात दूध टाकलं महाराज, पण राजहंस पक्षाने पाण्याचा त्याग केलं आणि सार दूध पिऊन टाकून दिलं. चाचोचनी सांडीजे खंडीचे पै पाणी राजहंस, तुझं ज्ञान विज्ञान वाटवणी दे. त्या राजहंस पक्षाला कळालं की त्या दुधात पाणी टाकलेलं आहे, आपण पाणी घ्यायचं नाही आणि पीवर दूध घ्यायचं. तसं तुम्हाला आम्हाला पीवर दूध प्यायचं आहे आता महाराज. पीवर दूध ते बी पाकिटचं नाही महाराज, गावरान गाईचं दूध पियायचं आहे आणि पोरं तयार करायचं आहे. कशासाठी तयार करायचं आहे? पुढे महाराज संस्कृतीला जर चांगले विचार लावलो, संस्कार जर चांगले टाकलो, तर तुम्हाला पुढे दुःख भोगायची गरज नाही. मला सांगा उत्तम महाराज, संपत्ती महत्वाची आहे का संतती महत्वाची आहे? संतती महत्वाची आहे. हजारो करोड रुपये आहे, पोरग नीट नाही तर त्या पैशाला जाळाव का? काय करावं सांगा महाराज? काय करता येतंय? रावणाकडे एवढी प्रॉपर्टी होती, एकतर शाना माणूस होता का तिच्यात सांगा? शान होतं ते रामाकडे गेलं, सगळे येडे तिथं राहिले महाराज. शाण्याला शब्दाचा मार, गाढवाला टोप्याचा मार. काय सांगा अहो, सगळे येडे झाले की तुम्हाला सांगतोय का तिथे एक शान तयार राहतं, पण शाण्याचंही ऐकावं लागतं महाराज. पण आम्हाला काय सांगतोय का, या संसारिक माणसाला खरं ऐकावं वाटत नाही. आता मी खरं सांगतो, तुम्हाला बरं वाटतंय का? बघा, 200 रुपये किलो खारका आहेत, लोक खायनात. 400 रुपये किलो खोबर आहे, लोक खायनात. 600 रुपये किलो काजू आहे, लोक खायनात. 800 रुपये किलो बदाम आहे, लोक खायनात. महाराज 4 लाख रुपये किलो माणिक चंद आहे, लोक खाल्ल्याशिवाय घरला जायनात. मला सांगा, खारका खाणं बरं आहे का नाही? खोबरं खाणं बरं आहे का नाही? काही जणांच्या तोंडात बोट जाईना, तो चमच्याने घालावं ते चमच्याने. काही दिवसानंतर नळीच लावावं लागते तोंडात. हे कोण सांगितलं? संतानं सांगितलं महाराज. का? तुमच्या देहाची कळकळ संताला आहे महाराज, म्हणून हे सगळं संतांनी सांगितलं. आता मला सांगा, दूध 60 रुपये लिटर असेल, लोक पितात का? पिनात महाराज. 150 रुपये पावशेर आहे, पिल्याशिवाय घरला येणार. किती दुःख आहे. हात जोडतो, आतापर्यंत पिलो, विसरून टाकू द्या. त्या रामाच्या पायावर पडल्याला जे गुलाल आहे बघा, ते कपाळा लावून घ्या महाराज. रामा, आतापर्यंत तुम्ही खुर्चीवर नव्हतो म्हणून आम्ही बोंबलत हिंडलो, आता तुम्ही सिंहासनावर आलो, आम्ही आमच्या हाताने पाप करणार नाही रामा. आणि तुमच्या जे रामायणामध्ये निघालं ते आज आम्ही काम करणार. वाईट विचारापासून दूर राहणार. करा प्रतिज्ञा. या मनासी लागो हरिनामाचा छंद, 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 या मनासी लागो, या मनासी लागो, या मनासी लागो हरिनामाचा छंद, महाराज. या मनासी लागो हरिनामाचा छंद, लागलीसी गोडी ते जीवन सोडी ऐसे झाले. महाराज, नामाचा छंद लावा. ह्या मनाला काबीज करा आणि फलश्रुती प्राप्त करा. तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हरी महाराज लोक म्हणतात आम्ही किती दिवस पारायण करावं महाराज, किती दिवस पारायण करावं. जेव्हापर्यंत अंग नारायण होत नाही तेव्हापर्यंत पारायण करा.
किती दिवस भागवत कराव, किती दिवस भागवत कराव, जेव्हापर्यंत स्वरूप भगवंत होत नाही, फलश्रुती प्राप्त होत नाही, तेव्हापर्यंत भागवताचं पारायण करा. आम्हीच म्हणतो महाराज आता रामा तुमचं राज्य आलं, आम्ही किती दिवस बोंबलं थिंडाव, किती दिवस कीर्तन कराव. तेव्हा सांगितलं प्रभू रामचंद्रानं कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जेव्हापर्यंत व्यापक पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या शरीरासारखं व्यापक नाम आणि आमचं शरीर होत नाही, तेव्हापर्यंत आम्ही कीर्तन करावं लागतं महाराज, कीर्तन करावं लागतं. कीर्तनामध्ये मला सांगा, ज्याला मेडिकल करायचं आहे त्याच्यासाठी मेडिकल कॉलेज आहे, ज्याला वकील व्हायचं आहे त्याच्यासाठी लॉ कॉलेज आहे, आणि ज्याला माणूस बनायचा आहे त्याच्यासाठी कीर्तन एक कारखाना आहे, कारखाना. या कारखान्यात घातलं की माणूस तयार होतो महाराज, माणूस. आणि माणूस तयार करायचं कारखाना म्हणत तर फक्त एक कीर्तन आहे. अरे महाराज याला जर सोडलं तर दुसरं कोणतंच माध्यम नाही महाराज. माणसाला तयार करायची ताकद कशात आहे तर त्या कीर्तनात आहे. आणि ते कोण सांगितलं ह्या काळात नाही. कीर्तन सांगे, कीर्तन सांगे कीर्तन चांग होय अंग हरिरूप. व्यापक पद्धतीने स्वरूप हरी होलं पाहिजे महाराज. कुणाला कळालं? जगात सगळ्याला कळालं, पण माणसाला कळालं नाही महाराज. राम हाय हे जगात जटायूला कळालं, मारीच नावाच्या राक्षसाला कळालं, सुभाऊला कळालं. लक्ष देऊन ऐका महाराज. एक कबंद होता, कबंदाला कळालं हे प्रभू रामचंद्र आहे, आणि रामाच्या हातातून मेल्यानंतर सायुजता नावाची मुक्ती प्राप्त आहे. हे कुणा कुणाला कळालं महाराज? राक्षसाला जगातल्या सगळ्याला कळालं, पण माणसाला कळालं नाही महाराज. का? अहो आमच्या बोलण्यावर राक्षस विश्वास केले, पण माणसं नाही केले महाराज. एवढा मोठा राक्षस होता रावण, आणि ते रावण त्या नारदाच्या पायावर विश्वास केला महाराज. विचार करा, का विचार करा की मला मारायचं आहे. कोण? रावण. पण नारदानं म्हणलं मोठ्या झाडावर चढा आणि उडी मारून खाली मरून जावा. त्यानं म्हणलं का गांडूची आवडत आहे का फाशी घेऊन मारायला? का घरी तांदूळ कमी आहेत? अहो माझं पोरग इंद्राला आणलंय जिंकून, माझ्याकडे काय कमी आहे? मरायचं आहे. मग कसा मरायचा आहे? रामाच्या हातातून मरायचा आहे. काय ताकद लागते? मग तुम्हाला भजन करावं लागणार आहे. तेव्हा रावणानं म्हणलं भजनाचं काम आम्हाला सांगू नका महाराज. मग दुसरं कोणतं काम सांगावं तुम्हाला? कुणाचे बैल सोडायचे आहेत का सांगा महाराज. कुणाचे घर लुटायचे आहेत का सांगा. कुणाच्या जाग्यावर कब्जा करायचा आहे का सांगा. अहो तसलं काम सांगा. मग तुम्हाला एक दुसरा उपाय सांगतो. कोणचा सांगतो महाराज? तुम्ही रामासंग भांडण करा महाराज. एक भांडणानं भगवान परमात्मा प्राप्त झाला, आणि एक भगवंताच्या भक्तीनं भगवान परमात्मा प्राप्त झाला. मग असं भांडण केलं महाराज रावणाने. जगात कोणी भांडण केलं नाही, आणि जगात कुणाला कोणी सांगितलं नाही महाराज. असं भांडण केलं. कारण राम ज्या वेळेस पंचवटीच्या ठिकाणी आले, तिथून जाऊन सीता उचलून आणला, आणून अशोक वनामध्ये ठेवला महाराज. जग सांगितलं तर ही सीता आपल्या हाताने रामाला नेऊन दिला नाही. एका दिवशी स्वतःची बायको मंदोदरी घेतली आणि रावणाचा हात धरली, आणि धरून तिनं काय केली? मंदोदरी सांगे रावणा प्रती, मंदोदरी सांगे रावणा प्रती, स्वप्न देखिले माझी मध्यरात्री, स्वप्न देखिले आजी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, आसिला सागरी बांधी गेला
स्वप्न बघितले, 2 धनुर्धर वानर आले लंकेभोवती वेढा घातले, जाळून लंकेला जोहाळे केले. मी रात्री हे स्वप्नात बघितले. मग आता मी काय करू मंदोदरी? तुम्ही एवढं करा स्वामी, रामाची सीता नेऊन रामाला द्या. सगळेच मेले, आता आपण दोघं लाव. तवा रावणाने एकांतात घेऊन गेलं. महाराज किती शहाणा होता रावण आहे का? रावणानं सांगितलं मंदोदरी मी तेवढा येडा हो का? नाही, तुम्ही शहाणे हाव, पण सगळेच मेले. तुम्ही रामाची सीता रामाला का नाही देत? अहो म्हणलं रामाची सीता द्यायसाठी माझ्या हाताने आणलाव का? मग कस का आणलाव? मी संताच्या बोलण्यावर विश्वास केलाव. नारदानं सांगितलं सायुजता नावाची मुक्ती प्राप्त करण्यासाठी रामाची सीता घेऊन या. आणि मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास करून सीतेला आणून अशोकवनात ठेवला. जेव्हापर्यंत राम इथं येणार नाही आणि इथं येऊन सगळ्या राक्षसांचा निपांत करणार नाही, तेव्हापर्यंत माझ्या हातांना मी सीता देणार नाही. राम यावं, माझं एकट्याचं उद्धार नाही. किती ज्ञानी आहे महाराज रावण. एकट्याचं नाही, कांदे चिंगळ्या टपुरे टुपरे बारीक चोर मोठे सगळ्याच लोकांचं रामाच्या हाताने उद्धार व्हावं. मी तेवढा अप्पलपोट्या जर असत असतो मंदोदरी, तर मी रामाची सीता आणायला कुठे गेलतो? पंचवटीच्या ठिकाणी. आणि अजून एक 10 मिनिट सीतेला घेऊन तिथं थांबत होतो, तर राम येत होते आणि बाण काढून मला एकट्याला मारत होते. माझ्या एकट्याचा उद्धार होत होता. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुजता, सकळ कुळांच्या उद्धारणा करता सीता चोरून आणली. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कुणामुळं? रामाच्या संगतीमुळं. आई ऐका, कपिकुळ वानराचा उद्धार झाला. कसलाही वानर तोळ्या काळ्या तोंडाचा कटला की आम्ही हात जोडतो, हे मारुती आहे काय की म्हणून. महाराज आमचा का नाही उद्धार झाला? अहो रामाने कुणाचा उद्धार केलं सांगतोय का 2 मिनिटांमध्ये? रामाला पाठवण्यासाठी सगळे लोक आले महाराज, उत्तम महाराज. सगळे लोक आले आणि सगळे लोक आले आणि शरयू नदीवर रामाला अंतिम दर्शन करून पलीकड पाठवले. आणि पाठवल्यानंतर महाराज रामानं सांगितलं नर आणि नारी तुम्ही सगळे जावा. गेले महाराज नर आणि नारी. राम 14 वर्षाचा वनवास करून त्या शरयू नदीवर आले. आल्यानंतर रामाला तिथं काही माणसं दिसले. रामानं म्हणलं ही माणसं इथंच बसू नयेत, मग तुम्ही इथं का बसलाव? त्यांनी सांगितलं रामा तुम्ही नर आणि नारी या दोघाला जावा म्हणला. आम्ही नर बी नाही नारी बी नाही महाराज, आम्ही नर बी नाही नारी बी नाही. असं करतात बघा ते रेल्वेमध्ये महाराज. आम्हाला तुम्ही जावा म्हणलाव का? मग तुम्ही येडे आणू 14 वर्ष इथंच बसलाव का? इथंच बसलाव रामा तुमची वाट बघत आम्हाला कवा जावा म्हणताव. तवा रामाने आशीर्वाद दिला महाराज एक दिवस तुमचा राज्य येईल. आणि खरंच आलाय सावकार. आता त्यांनी मागतील तेवढे पैसे द्यावे लागते महाराज, मागतील तेवढे. काल परवा कीर्तनाला गेलो हैदराबादला, तर तुम्हाला काय सांगू त्या घरांचं वास्तुशांती होतं. तर त्यांनी सांगितलं आम्हाला 15,000 द्यावं लागतं. तर 15,000 दिलं महाराज घर मालकानं. महाराज मारवाडी लोक गल्ल्यावर बसवतात, किती घ्यायचं तेवढं घेऊन जा महाराज. आज त्याचं राज्य आलंय. एखादा तुम्हाला सांगतोय का ते आठ्या रोज 10-5,000 घरला घेऊन जा. हे कुणाचा आशीर्वाद आहे? कुणाचा आहे? हे रामाचा आशीर्वाद आहे महाराज. राम कृपा झाली म्हणून इमारत फळा आली. म्हणून रामाचा आशीर्वाद घ्या महाराज. का? याच्यासाठी वैराग्य लागतं, याच्यासाठी शांती लागते, याच्यासाठी दया लागते. काय सांगतो महाराज, काय प्रेम होतं. रामायण थोडे डोळ्यासमोर ठेवा महाराज. काही ना एवढं प्रयत्न केलं की भरताला सिंहासनावर बसवावं.
पण महाराज भरत ज्या वेळेस मामाच्या गावून आले तेव्हा पहिल्यांदा घरात विचारतात कैकेयीला, कैकेयी मेरा राम भैया नहीं दिखाई दे रहा, मेरा लखन भैया नहीं दिखाई दे रहा। माँ अयोध्या ऐसी सुनी सुनी क्यों लग रही है? क्या ब्रह्मांड का भगवान पिता गुजर गया क्या? नहीं बेटा। माँ हो गया क्या या अयोध्या को? थोड्यात मंत्रादासी आली आणि भरताला म्हणाली, भरत तुम्हारे माँ ने 2 वर मांगे थे पिताजी को, कोसे मांगे थे? पहले वर में भगवान परमात्मा प्रभु रामचंद्र जी को 14 साल का वनवास, और दूसरे वर में तुम्हारे को सिंहासन। ववाडायची परात राज्य ऋषी भरताना हिरवून टाकून दिलं महाराज। का? भक्तामध्ये देवामध्ये अंतर पडणारी माय भक्ताला आवडली नाही महाराज। राजमाता निंदू भरते केला, भरते केला, राजमाता निंदू भरते केला, राजमाता निंदू भरते केली, भरते केली, राजमाता निंदू भरते केली। आए प्रल्हाद जनक विभीषण बंधू, विभीषण बंधू, राजमाता निंदू भरते केला, भरते केला, राजमाता निंदू भरते केला। प्रल्हाद जनक विभीषण बंधू, राजमाता राजमाता निंदू भरते केला, राजमाता निंदू भरते केला, प्रल्हाद जनक विभीषण बंधू, राजमाता निंदू भरते केला। राज्यमाता भरते निंदू केला। कैकेयीने राज्यासाठी एवढं प्रयत्न केले महाराज, पण त्या कैकेयीला असं वाटलं की माझा प्रभू महाराज वनवासात जावं आणि माझा भरत सिंहासनावर बसावं। काय ताकद आहे महाराज। भरतानं परात हाणून टाकून दिला महाराज। हिरण्यकश्यपू सारखा बाप आवडला नाही भक्ताला, भरतासारखी माय आवडली नाही महाराज कोणाला? भक्ताला। देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर आणणारा बाप बी आवडला नाही आणि माय बी आवडली नाही। न आवडे माता आणि पिता, ती माय आवडली नाही महाराज। मग भरतजी 10 दिवस उपवासी राहिले। तेवढ्यामध्ये कैकेयी गेली आणि भरताला म्हणाले, भरत बोलो माँ, तुझे खाना खाना ही पड़ता है भरत। माँ मेरे को खाना खाने पे क्यों मजबूर करती हो माँ? माँ मैं खाना नहीं खाऊंगा, मेरा लखन भैया मेरा राम भैया जंगल में क्या खाते होगे माँ? मैं महल में बैठ के खाना खाऊंगा माँ, तो दुनिया के लोग क्या सोचेंगे माँ? भरत कहना क्या चाहते हो बेटा? माँ माई न परात पुढे घेऊन जाओ महाराज जेवायचं। भरताना हात घालावं, भरत तुझे तेरी पिताजी की कसम है, तुझे खाना खाना ही पड़ता है, तुझे खाना खाना ही पड़ता है। माँ
मैं कवच में हाथ डालता हूँ माँ, मुंह में डालने की कोशिश करता हूँ माँ, तो मेरे पेट में गरम कोयला जा रहा है, मेरे को ऐसा लगता है माँ. ह्याला म्हणावं भावा भावाचं प्रेम. आमच्याकडे भाऊ पंढरपूरला गेला की दुसरा भाऊ त्याचा धुरा कोराय जाते ट्रॅक्टर घेऊन. महाराज दोन घरचे दोन आले की त्या दोघाला एका बाजूला केल्याशिवाय राहणार. महाराज काय अवस्था आहे, पाया पडून हात जोडतो. पहिलं सांगितलं जाशाल मरून तर लोक टाकतील पुरून, चांगलं वागायची का. आता देह मिळालाय पुन्हा मिळणार नाही. महाराज कहना क्या चाहते हो भरत. माँ मैं नंदीग्राम जाना चाहता हूँ. का है नंदीग्रामामध्ये सोनं दान देण्यासाठी भरून होतं महाराज. रामाच्या अयोध्यामध्ये ब्राह्मणाला गोदान देण्यासाठी गायीची किल्लारे पडून होते, अन्नाचं वस्त्र भंडार होतं, कपड्याचं वस्त्र भंडार होतं. जे रामाला भेटाय जात होतं त्याला 1 किलो सोनं दान देत होता राम. एवढं पडून होतं. तर या संसारात सुख नाही भरताला कळालं, जाऊन नंदीग्रामामध्ये रामाचं भजन केलं महाराज. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसार दुःख मुळ चोहीकडे विंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. महाराज रात्रंदिवस तळमळ आहे. दुःख दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, हे दुःख बांधवाडी आहे हा संसार, हो सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. कसलाय महाराज दुःखाचं भांडार आहे संसार, पण सोडा वाटत नाही. विषय शिष्याचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडूची वासी झाला. गुळासारखा गोड चिटूक परमार्थ माणसाला कडू जार वाटायला लागलं. भरतानं नंदीग्रामात गेलं. माय भरताच्या नंदीग्रामामध्ये शक्तीच्या लक्ष्मण शक्तीच्या 5व्या अध्यायामध्ये आहे का एक भरताचा विषय, हनुमंताचा विषय आहे. कवा तर वेळ मिळाली तर ऐका. कारण तिथं महाराज मुंगूस आणि सरप एका जागी पाणी पित होतं. महाराज हे संताची कृपा आहे. गाय आणि वाघ एका जागी पाणी पित होतं. महाराज गाय आणि वाघ. इथं 2 तट, 2 हलगट, 2 भट, 2 महाराज, 2 आवा, 2 जावा म्हणलं की घरला हेंडगा लावा. इथं महाराज किती दुःख देणारा संसार आहे बघा. महाराज संसारात सुख. आता इथं आला सुख वाटला लई. इथून उठून चप्पल पायात घातलं की किती शेंगाचं रान वाटोळ केलं की डुकरानं. महाराज इथं कोण आहे? राम आहे. राम जिथं आहे तिथं सुख आहे. महाराज त्या नंदीग्रामामध्ये तृणातून जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. महाराज रामाच्या नामाचं चिंतन, पाषाणामधून रामाच्या नामाचं चिंतन. इथं काही माणूस तुम्हाला सांगतो कसं जीव घेण्यासारखं किती बी पाया पोडा. महाराज मुकानं भज काय
काय सांगावं महाराज, एक आमच्या गावात माणूस होतो एवढं खतरनाक, एवढं पैसे कमवलं, एवढे पैसे कमवलं, पोरं म्हणजे आता बाबा मरालाय, ह्यानं कधी पंढरपूरला गेलं नाही, कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, कधी आळंदीला गेलं नाही, माऊलीचं दर्शन घेतलं नाही, एक बार बी देवाचं नाव घेतलं नाही. बाबा बक्कळ पैसे कमी लाव, एक बार राम 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 म्हणा. त्यानं म्हणाले त्या रामला म्हैस आणि वंडरू दिलतो 15,000, आता 3 वरी झाले, 18 झाल्या, त्या घेऊन या गावात त्या रामकडून पैसे म्हणाले. महाराज आता पोरं म्हणले राम नका म्हणा, पोरी आले, बाबा इट्टल 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 म्हणा. इट्टलला बैल दिला, 7 वरी झाला, अजून पैसे दिले नाही, ते खबर गेलं, पण इट्टलाचं नाव घेतलं नाही. महाराज देवाचं नाव मुखाला यायला मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. बहुता सुकृताची जोडी जोडी, बहुता सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, सुकृताची जोड, सुकृताची जोड, सुकृताची जोड. मनोनी विठ्ठलिया वाडी, मनोनी विठ्ठली, मनोनी विठ्ठलिया वाडी, तो हा विठ्ठला परवा परवा, तो हा विठ्ठला परवा. सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून सगळ्याला एक बार विनंती करतो, माय आता तुम्हाला बी वाटलं लेकरांना कीर्तन संपव, खरं आहे का नाही? किती जणला वाटलं कीर्तन, अहो या बाबाला वाटलं मान हल्ली बघा. खरंच आहे बाबा, सकाळपासून नाचून नाचून आता दमक आली आहे. आता काय फक्त तुम्हाला सांगतोय का फोटोबा, आता झाला इटोबा, आता मस्त जेवायचं आहे. पण कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी घरामध्ये 2 उदबत्त्या नित्य नियमानं रामाच्या मूर्ती समोर जाळायचं. महाराज नित्य नियमानं, आणि होता होईल तेवढं रामायणाचे 5 का होईना ओव्या वाचवायचं दर दिवस. महिला मंडळ, पुरुष मंडळा सांगायची गरज नाही. आता तुमचाच परमार्थही वाढलाय महाराज, तुमचा परमार्थ वाढलाय म्हणून देवाने तुमच्यावरच कृपा केली आहे महाराज. कारण तुम्ही चिंतन करला होता, याच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव शिंदो. म्हणून महाराज आता गड्याकट टाइम नाही महाराज, नाही गड्याकट टाइम. आता तुम्हाला आमच्याकडे टाइम आहे का महाराज? आता आम्ही गेलो रात्री 2 वाजता की लगेच त्यांनी सुरगाव आलं बघा माय कीर्तन, अशी परिस्थिती आहे. म्हणून आता तुमचाच परमार्थ लय वाढलाय. तुम्हाला सांगतोय का, सकाळी पहाटे 4ला उठून तुम्हाला पाणी आणावं लागत होतं, पण त्या रामाच्या कृपेनं कुण्याच मायला पाणी आणायची गरज नाही, कुण्याच मायला 3 वाजता उठून दळण दळायची गरज नाही. फक्त गड्याला एवढंच म्हणावं, पिठातलं पीठ संपलं बघा, ये घेऊन चालला डबा. हे कोणामुळं? देवामुळं. रोज रविवार आलं की खंडोबा आहे, सोमवार आलं की महादेव आहे, मंगळवार आलं की भवानी आहे, बुधवार आलं की कारण काय विठोबा आहे, आणि गुरुवार आलं की दत्त आहे, शुक्रवार आलं की वैभव लक्ष्मी व्रत आहे, शनिवार आलं की पुन्हा माझा मारुती आहे. महाराज सोमवार रविवार आलं की. म्हणून महाराज पहिलं तुम्हाला 12 कोसावर जाऊन लाकडं आणावं लागत होतं, आता कुण्या मायला लाकडं आणायची गरज आहे सांगा? आहे का? फक्त रेशन कार्ड द्या आणि आधार कार्ड द्या आणि घरला उचलून घेऊन जावा की असा निशगडी. बरोबर आहे का? हा फुकट महाराज. वर्षाला 12 सिलेंडर, वर्षाला किती? 12 सिलेंडर. तुम्ही वापरा 4च, पण 12 सिलेंडरची सबसिडी घ्या. हे कुणामुळे झाले? देवामुळं. आता तकलीफ आहे आम्हाला, तुम्ही संपलेलं सिलेंडर घेऊन जावा म्हणत ते मुडदा महाराज. पायावर पडलं तर पाय मोडतय आणि पाठी ठेवावं तर मागची नळ मोडती आहे. बघा कसं झालं ते सिलेंडर सिलेंडर लय अवघड आहे. पाया पण आज जोडतो, माझी तर नळच मोडून गेला गॅस आणून महाराज. फक्त तुम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन करा, रामाच्या प्रतिमेला 2 उदबत्त्या लावा महाराज, आणि सकाळी 5 वेळा रामायणाचे घ्या, आणि सगळ्यांनी गीता भागवत आणि रामायण घरात ग्रंथ ठेवा. फ्रीज, कूलर, टीव्ही, हजारो रुपयाचं मोबाईल आहे, पण आमच्याकडे आमच्या धर्माचे ग्रंथ नाहीत, म्हणून आमच्या पोराला वाईट विचार तयार होतात महाराज. म्हणून आपल्या संस्कृतीची जोपासना करा, आमच्या देशाची जोपासना करा, आपण ज्या गावात राहतो त्या गावची जोपासना करा. तुमच्या सगळ्याच्या चरणाचं रिट्रीट घेऊन
सगळ्याच्या चिंतनाने एक बार हात वरे करा आणि सगळ्यांनी एक बार भजन करायचं आहे. त्या कुणाचं? माऊलीचं. ठोपान चला हात वरे करा. माय माय झालं थोडे त्रास, आता दुसरं काही नाही. लेकरांना त्रास दिला. हा आज बरे करा. बरं हा विठोबा रकुमाई हा सगळ्यांनी हात असं व्हिडिओ करा. महाराज आता सगळ्यांनी खाली बसून घ्या. आरती जागेवर बसून हा सारा सार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्गट भव सिंधू. आतापर्यंत का म्हणायचं? विठ्ठल माझा. पण आता राम माझा, मी रामाचा. महाराज मी रामाचा आणि राम माझा. म्हणून जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाचे नियम आधरणीसी. नेम आहे महाराज नित्य नेम. आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. वेळ कमी झालेली ही सगळी सेवा तुमच्या चरणाचं रस्त्यात घेतो. गावातील आयोजक संयोजक नियोजक 18 पद्म वानर 72 कोटी हसवल 56 लाख माकडं हे गायनाचार्य हे पक्वदाचार्य गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील माळी पाटील सगळ्या लोकांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि झालेली सेवा इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तू का राम, तू आणि का राम. तुझ्यात राम आहे का? ज्याच्या ज्याच्यामध्ये राम आहे त्यांनी फक्त 1 मिनिट असा हातवरे करा. आता हे रामानामासाठी पहिलं विठोबा रुक्माईसाठी होता. असं आता व्हिडिओ वाले असं सगळ्याचे फोटो काढायचं. माय थोडे थोडं असं करा तुमचं दिसून आलंय. याच्यात यावं लागतंय. आता आमच्याकडले बाया तुम्हाला स्वतः डॉक्टर पशी गेलं सुद्धा घालून चालत महाराज. ते डॉक्टरना म्हणलं पायाचा एक्सरा काढायचा आहे. महाराज मी चहा पिऊन येऊ का? बर हा तुकाराम 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 उत्तम पाटील बाजूकर सुधा महाराज माकणी. तुका मने कोटी कोळते तुका मने कोटी
बाचे बाबे बाबे गाता गीत भिटो बाचे बाबे बाबे गाता गीत भिटो बात बाबे गाता गीत भिटो बाचे भिटो बाचे गजाचा चिंतने निर्सेल संत गजाचा चिंतने निर्सेल संत कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट
दयाच्या चिंतने निर्जल दयाच्या चिंतने निर्जल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय कमल नैना कमलापती भवतारक्ता चित्री वामन मूर्ती त्रिविक्रम अगाय सगुणा निरगुणा जगज नित्या जग जीवना देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण लोटांगणी मद ठाव द्यावा हेच करीतसे नवनी भावबंधनी सोडवावे विठ्ठल रुक्माई ठोपा रुक्माई ठोपा
शिवाय त्या कुळा माझी असकाराची दासा कल्पनेची वादानो कोण्या काळी मंडळी अहंकाराचा वारानो लागू राजसा ज्येष्ठाचा भाविका नामा म्हणे ते असावे कल्याण मागणे ते गुजो प्रती आहे शिंदरी पांडुरंगा या संताशी निर्वेची माहिती तुका म्हणे आता उदार तो होय ठेव पाय संतांची ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय रुद्र हनुमान की जय